श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 5 जून. आजचे बोधवचन. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा रघुपती. श्रीराम. रघुपतीशिवाय चित्ती काहीच नको. म्हणजे नवनीताप्रमाणे चित्त निर्मळ राहील, विकारांचा विखार शमेल, शांती आणि आनंदाला राहायला घर मिळेल, अंतरात परमानंद आणि आसमंतातही परमानंद. पण तशी श्रद्धा हवी. चित्तातल्या रघुपतीविषयी यात किंचितही संशय नको. श्रद्धावान लभते पुण्यम शयात्मा विनश्यती. हे लक्षात ठेवावे. अंधश्रद्धा तर संशयापेक्षाही घातक आहे. अज्ञानातून अंधश्रद्धा निर्माण होते. आत्मज्ञानाने अज्ञान नाहीसे होईल. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते. ज्ञानाग्नी सर्व अज्ञान भस्मसात करतो. हे आत्मज्ञान श्रवण, स्मरण आणि चिंतनाने प्राप्त करावे. शाळेत, महाविद्यालयात मिळते ते पोट भरण्याचे ज्ञान होय. त्याने अर्थार्जन होईल, ज्ञानार्जन नाही होणार. नीतिधर्माशी त्याचा संबंध नाही. म्हणून महाविद्यालयेही महामद्यालये झाली आहेत. ते कायद्याला धरून आहे, पण नीतीला धरून नाही. भयगंड हेही अंधश्रद्धेचे कारण आहे. भूते, खेते, चेटूक, मंत्रतंत्र या गोष्टींमुळे भोंदू, फकीर यांची पोळी पिकते, पण आपल्या संसाराची होळी होते. झटपट धनलाभासाठी नरबळी पण दिला जातो. प्रापंचिक अपयश, आधिव्याधी यामुळेही अंधश्रद्धा निर्माण होते. अंधश्रद्धेच्या या सर्व कारणांचा शोध घेऊन आत्मज्ञान प्राप्तीचा निश्चय करावा. हा निश्चय म्हणजे आत्मश्रद्धा. या श्रद्धेच्या जोरावर प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साध्य होतील. जीवनात चारही पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम व मोक्ष साधता येतील. पैकी धर्म म्हणजे काय याचे ज्ञान झाले तर दैनंदिन आचारात धार्मिक विचारांचे प्रतिबिंब पडेल. असत्य कर्मापासून अलिप्तता येईल. अर्थ आणि काम या पुरुषार्थांचा पाया धर्म असेल. उत्तम व्यवहाराने धन जोडले जाईल आणि योग्य विचाराने खर्च होईल. अर्थार्चनात भ्रष्टाचार डोकावणार नाही. उत्तम व्यवहाराने मिळते ती श्रीलक्ष्मी. तिचे पूजन करताना निर्मळ आनंद मिळतो. तिच्यामुळे सुख समाधान मिळते. भ्रष्टाचाराने मिळतो तो पैसा. लक्ष्मीचं अधिष्ठान नसलेल्या पैशाने मद चढतो. शेवटी असमाधान आणि सर्वनाश ओढवतो. धर्माने काम हा पुरुषार्थही साध्य होतो. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी असे भगवंतानेच सांगितले आहे. कुलशील संपन्न दाम्पत्य म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा. सृष्टीचे रहाड गाडगे त्यांच्यामुळे चालते. सृजन आणि पालन हे ईश्वरी कार्य आहे. या धार्मिक आचरणाने काम या पुरुषार्थात स्वैराचार येणार नाही. अशा प्रकारे धर्मपुरुषार्थाच्या पायावर भ्रष्टाचार मुक्त अर्थ आणि स्वैराचार मुक्त कामाने धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ साध्य झाले तर मोक्ष हा पुरुषार्थ फलस्वरूप आहे. त्यासाठी काहीही करायला नको. असे धन्य जीवन जगण्यासाठी आत्मश्रद्धेने चित्तात रघुपती ठेवून बाह्यांगाने प्रपंचाच्या संगतीत राहून अर्थ व काम साध्य करणे सुखाचे आहे. यात अवघड काही नाही.
श्रद्धेने सर्व सुखाचे भांडारच खुले होते. आत्मा हा जीवनाचा मूलाधार आहे. त्याचे स्मरण ठेवून प्रपंच करावा. प्रपंच टाकून संन्यास घ्यायला नको. ते ईश्वरालाही आवडणार नाही. महाराष्ट्रात 7 कोटी संन्यासी आहेत अशी कल्पनासुद्धा भयावह आहे. सगळेच संन्यासी झाले तर ईश्वराचा हा ब्रह्मांडाचा प्रपंच कसा चालणार? म्हणून ईश्वराला कर्मसन्यास अभिप्रेत नसून कर्मफल त्याग अभिप्रेत आहे. नामस्मरणाने प्रपंच सुखाने करावा. रामाला प्रपंचात विसरू नये. राम हा आधार आहे. भूमीला सोडून हिमालय नाही, सागर नाही, वृक्षही नाही की तृणपातेही नाही, भूमी सोडून नदी प्रवाहही नाही, तर रामाचा आधार सोडून जीवन प्रवाह कसा चालणार? म्हणून बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा रघुपती. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.